ईडीच्या कारवाया आतापर्यंत तुम्ही राज्यातल्या अनेक मोठ्या मोठ्या उद्योगपती आणि नेत्यांवरती केलेल्या पाहिल्या असतील। आज ईडीचं एक पथक बारामती तालुक्यातल्या झारगडवाडी गावातल्या एका शेतकऱ्याच्या घरापर्यंत येऊन पोचलं। कारण असं आहे की बारामतीमध्येच असणारा एक आनंद लोखंडे नावाचा जो तरुण आहे, तो तरुण गेल्या काही दिवसांपासून फ्रॉडच्या गुन्ह्यामध्ये फरार आहे। आनंद लोखंडे यानं जवळपास 300 कोटींच्या आसपासचं सगळं ट्रान्झॅक्शन आहे त्याच्या अकाउंटवरती असं बोललं जातं वेगवेगळ्या कंपनीच्या माध्यमातून। आनंद लोखंडे याच्या विद्यानंद उद्योग समूह नावाच्या काही फर्म आहेत आणि त्या फर्मच्या माध्यमातून त्यानं हा सगळा उपद्व्याप केल्याचं दिसतं। आता आनंद लोखंडेने काय काय केलंय तर आनंद लोखंडेनं अनेक कंपन्यांच्या नावांवरती फर्जी ट्रान्झॅक्शन केलेलं आहे। अनेक मित्राचे अकाउंट वापरलेले आहेत, मित्रांना काही फर्म काढून दिल्या आणि त्या फर्मचे अकाउंट त्यांनी स्वतः वापरले ट्रान्झॅक्शनसाठी। त्याच्यातला एक त्याचा मित्र ज्याचं नाव सतीश कुलाळ आहे आणि हा एक सामान्य शेतकरी आहे। मुळात आनंद लोखंडे हा सुद्धा 1 एकर शेती असलेल्या एका शेतकऱ्याचा मुलगा, पण तो एका राजकीय तरुण आमदाराच्या खूप संपर्कात असतो असं बोललं जातं। अर्थात रोहित पवार त्यांचं नाव आहे। रोहित पवारांचा कट्टर कार्यकर्ता म्हणून आनंद लोखंडेची ओळख आहे। आता पुढं काय तर गेल्या महिन्यामध्ये पुण्यामध्ये विजय सावंत नावाच्या एका व्यक्तीनं एक गुन्हा दाखल केला आणि त्यानं आनंद लोखंडे यानं आमची 104 कोटींची फसवणूक केली असं त्याच्या गुन्ह्यामध्ये म्हटलं। हा गुन्हा पुण्याच्या EOW कडे तपासाला आहे आणि त्याचा तपास चालू असताना आनंद लोखंडे यानं त्याच्या कंपन्यांवरती ट्रान्झॅक्शन करण्यासाठी जी बोगस खाती वापरली ज्या मित्रांच्या नावांवरती, आता त्या मित्रांच्या चौकशा सुरू आहेत। आता महत्त्वाचा विषय असा आहे की आनंद लोखंडे हा सुद्धा प्यादा आहे असं बोललं जातंय। प्रत्यक्षात तपासातच ह्या सगळ्या गोष्टी समोर येतील। मात्र आता आनंद लोखंडे जो आहे तो सध्या फरार आहे आणि त्याच्या आजूबाजूला ज्या ट्रान्झॅक्शन करणाऱ्या ज्या फर्म आहेत, कंपन्या आहेत, त्यांची चौकशी चालू आहे। त्याच्यातलीच एक फर्म या शेतकऱ्याच्या नावावरती होती। पहाटेपासून आज ईडी इथं दाखल झाली आणि ती चौकशी सुरू आहे। ह्या सगळ्या गोष्टींचे अपडेट आपण गेल्या काही महिन्यांपासून घेत होतो। त्याच्यातली ही सगळ्यात मोठी कारवाई आहे। नेमकं ह्या सगळ्या प्रकरणात काय झालंय आणि नेमका आनंद लोखंडेचा आका कोण आहे हे जर ह्या ईडीच्या माध्यमातून समोर आलं तरच खरं तर याच्यातली कारवाई ही महत्त्वाची ठरेल।